श्री गणेशा पहिला चेंडू खणून काढण्याचा प्रयत्न केलाय, स्ट्रेट ड्राइव्ह केला, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, परंतु धावसंख्येत भर नाही, धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या आपण बघतोय धापटल्यावरती चिरू आहे. पहिला चेंडू श्री गणेश केलाय, श्री गणेशाला बंधन केलं, चेंडूला स्ट्रेट ड्राइव्ह करून खेळून काढलाय. पुन्हा एकदा दुसरा चेंडू फेकी करतोय गोलंदाज सूरज मोकाल. आपल्याकडे दुसरा चेंडू अतिशय सुरेख पद्धतीचा टाकला चेंडू, बॅटला मात्र कडा घेऊन जाते. 100 काम चोख निर्धार बजावलाय, चेंडू केला मात्र निर्धार चेंडून मात्र वारंवार 2 चेंडू डॉट होताना दिसतोय. पहिला चेंडू निर्धार, दुसरा चेंडू निर्धार. चांगली गोलंदाजी करतोय. पहिला षटक पिंच षटक हाणामारी षटक आहे, परंतु तिसरा चेंडूची फेकी करतोय. अतिशय सुरेख खोलवर टप्प्याचा टाकला चेंडू आणि हा मात्र नक्कीच फलंदाज बाद झाला असा, पण नक्की तसं घडलं नाही. स्टंप आउट केला होता, परंतु स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये असताना पुन्हा एकदा चेंडू, पुन्हा एकदा तिसरा चेंडू निर्धार जातोय. 3 चेंडू वारंवार निर्धार. पहिला चेंडू निर्धार, दुसरा चेंडू निर्धार, तिसरा चेंडू मात्र निर्धार. अतिशय आक्रमक गोलंदाजी करतोय गोलंदाज सूरज मोकाल. पहिला षटक असतं मित्रांनो, हाणामारीचं षटक, त्या प्रकारची फलंदाजी होत नाही. निनाद भोईर वारंवार बीट होतोय. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राइव्ह केला चेंडूला, तेवढंच चांगला क्षेत्ररक्षण, परंतु पाहायचा आहे हा मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला असता, परंतु देवाने दिलं आणि कर्माने नेलं. परंतु 1 धाव होतोय आणि एकेरी धावसंख्येनं नाही, माफ करा, पुन्हा एकदा निर्धार चेंडू. मला वाटलं रन झाली, तसं घडलं नाही, परंतु पुन्हा एकदा निर्धार. 4 चेंडू मात्र वारंवार, म्हणजे मेडम षटक फेकण्याचा मान मात्र सूरज मोकाल मिळता पाहायचा आहे. पुन्हा एकदा 5व्या चेंडूची फेकी करण्यासाठी निनाद भोईर वारंवार बीट होतोय, चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज सूरज मोकाल. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राइव्ह केला चेंडूला पाहायचा आहे, चेंडू जातोय 1 बाउन्स. पुन्हा एकदा सीमा शिवारात चौकार. डीजे मास्टर चान्स मिळतोय, ठोक डीजे. डीजे आपण पाहतोय. पहिली 4 षटकं 20 मिनिटाच्या आत संपवा, ती जबाबदारी तुम्ही घ्या यावेळी. आज ती तुमच्यावर जबाबदारी आहे, ती मीटिंग अजिबात नको. नक्कीच अलगनंदा परदेशी नेहमीच सातत्यानं या तिरंगा चषकाचे मेन अतिशय सुरेख नेहमीच जबाबदारी. पहिलं षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनं संघाची धावसंख्या बिनबाद 8 धावसवा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनं संघाची धावसंख्या धापटलावरती आहेत 8 धावा बिनबाद 8. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन होतोय रुपेश म्हात्रेला प्राचार्य केलंय पिरकोन 11 पिरकोन संघाकडून. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन होतोय गोलंदाज रुपेश म्हात्रेला प्राचार्य. चांगली गोलंदाजी आहे मित्रांनो, कारण याच मैदानावरती त्या दिवशी आम्ही मॅच पाहिली होती. पिरकोन विपक्ष अर्धाच या दरम्यान आपण सामना पाहिला होता, तोच गोलंदाज मैदानावरती. पुन्हा एकदा चेंडूला पाहायचा आहे आणि हा मात्र पहिला हादरा बसतोय मोठीजी संघाला. अंकश कामटकर मात्र 0 या धावसंख्येवर ठोक डीजे.
DJ पहिला हजरा बसलाय 8 या धावसंख्येवर अंकेश कामोडकर यांची जागा पटून काढण्याचा नवीन फलंदाज जातोय. यश भोपीला प्राचारण केलं. दुसऱ्या क्रमांकाला जाणारा फलंदाज गोलंदाजी मार्कर गोलंदाज सांघिक दुसऱ्या वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन होतोय. रुपेश म्हात्रेला प्राचारण केलंय. पहिला चेंडू टाकला आणि फलंदाज कॅचच्या स्वरूपात बाद झाला. अंकेश कामोडकरला मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा सुरेख चेंडू मात्र माफ करा व्हाईट चेंडूच्या अतिरिक्त धावसंख्येत एकने बडबडतोय. खराब चेंडूची सांगता. या खराब चेंडूने संघाची धावसंख्या धावपटलावरती आल्यात 1-9 धावा. पहिल्या चेंडूवर सफलता घेतल्यानंतर खराब दुसऱ्या चेंडूची खराब सांगता झाली. आमचे पंच सांगतात की दंडित केले पंचांनी हा खराब चेंडू. चेंडूला स्टेट ड्राईव्ह केला पाहिजे आहे. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकेरी धाब्यानं स्वतःचं खातं उघडलंय. यश भोपीनं व्यक्तिगत पोचला 1 धावसंख्येवर संघाला पोचवलंय. 10च्या घरात 1-10 धावसंख्या होताना दिसतोय मोठी ती संघाची. कारण आपण पाहतोय चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. अतिशय आक्रमक गोलंदाज तिखट मारा मैदानावरती होताना दिसतोय. परंतु गोलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला फलंदाज आहे निनाद भोईर. अतिशय मातीला सुगंधाचा चेंडू फेकला होता परंतु तेवढाच खराब क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा चमकार येतोय. ठोक DJ. या चमकारच्या सहाय्याने संघाची धावसंख्या धावपटलावर आपण बघतोय 14 धावा आल्यात. 1-14 मोठी जी संघाची धावसंख्या होताना दिसतोय. पहिल्याच्या चेंडूवर सफलता केल्यानंतर दुसरा चेंडू खराब फेकला. तिसऱ्या चेंडूवर एक धाव. चौथ्या चेंडूवर चमकार आला. पुन्हा एकदा आपल्या कोट्यातील पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिला पाहिजे आहे. पुन्हा एकदा वन बाउंड चमकार जात आहे. काय आक्रमकता आहे फलंदाजीमध्ये पाहतो आपण. ठोक DJ. चार चेंडू डॉट झाल्यानंतर मिनिटातनं लागोपाठ 4 चौकार मारलेत. काय आक्रमकता असेल. 4 चेंडू निर्धार केल्यानंतर धावा आपण बघतोय धापटलावरती आल्यात 18 धावा. 1-18 धावसंख्या होताना दिसतोय मोठी संघाची. काय आक्रमकता असेल फलंदाजीमध्ये. तेवढाच गोलंदाजाला मात्र चांगली गोलंदाजी करायला पाहिजे पण तसं घडलं नाही. परंतु आता मात्र चेंडू केला निर्धार आणि निरीक्षकाने काम चोख बजवलंय. चेंडू निर्धार केला. धावसंख्या धापटलावरती आपण बघतोय 18 धावा आहेत. मित्रांनो दुसरा षटक चालू आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. म्हणजे 11 चेंडूचा खेळ संपलाय. धावा आला धापटलावरती 18 धावा. पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिलाय. पाहतोय आला मोठा बटका. ठोक DJ. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 8. कुठली सफलता नाही. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 16 आणि 1 सफलता. मित्रांनो मगाशी झेल सोडला. माफ करा रनआउट सोडला आणि त्या फलंदाजाने मात्र घणाघाती इथं मारा करताना दिसतोय. आक्रमकता फलंदाजी करतोय. खरंच 22 धावांवरती सध्या खेळतोय. नाबाद आहे मित्रांनो. कारण 4 चेंडू डॉट केल्यानंतर 4 चौकार लागोपाठ. पुन्हा एकदा 1 चेंडू डॉट नंतर षटकार आलाय. काय आक्रमकता असेल. गोलंदाजी मार्कर गोलंदाज व्हायचा आहे. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक तिसरा षटक घेऊन होत आहे. सूरज मोकलला पुन्हा एकदा प्राचारण केलंय. 15-20 पावलाचं रन घेतोय. स्ट्राईकला फलंदाज यश भोपी व्यक्तिगत 1 धावसंख्या खेळतोय. अतिशय आक्रमकता होती. थर्ड मॅनच्या दिशेला चेंडू टाटून काढला होता परंतु इथं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. भले एकेरी होय की ना परंतु एक्या दुःखाने पण चालतंय. परंतु 1 धाव मिळली. संघाची धावसंख्या धावपटलावरती आल्यात तब्बल 25 धावा. माझे स्कोरर मित्र सांगतात धावा आल्यात धावपटलावरती 25 धावा. 1-25 मोठी जी संघाची धावसंख्या होताना पाहतोय आपण. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग गोलंदाज सूरज मोकल आपल्याकडे दुसरा चेंडू फेकतोय. पैसा आहे. खडून काढण्याचा प्रयत्न केलाय. स्टेट डाव केलाय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चेंडूला उचलतोय. तोपर्यंत 1 धाव मिळेल.
या एकेरी धावसंख्येनं सामोरं बघतोय. एकेरी धावसंख्येनं संघाची धावसंख्या धावपटलावरती आल्यात 26 धावा. 26 धावा म्हटलं तर मोठी जीव संघाची धावसंख्या 26 धावा मात्र सध्यापर्यंत आहे. परंतु गोलंदाजी मार्कर गोलंदाज सूरज मोकलला तिसऱ्या षटकाला पुन्हा एकदा प्रसारण केलंय. सांघिक दुसरा पुन्हा एकदा अतिशय सुरेख क्षेत्रक्षण मात्र परंतु तिथे खराब झालाय. चेंडू जर सापडला असता रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला पण तसं घडलं नाही. परंतु एकेरी होईना धावाला धावपटलावरती 27 धावा. 27 धावा म्हटलं तर तिसरा षटक आहे मित्रांनो. सामना आहे 5 षटकांचा. अजून 2 षटक हरमानीचे आहेत परंतु धावा या मैदानावरती 70 ते 65 धावा पाहिजे. परंतु आपण पाहतोय की 3 दिवस सातत्यानं अतिशय आक्रमक फलंदाजी करतात. परंतु तसं काय पुन्हा एकदा स्टेट डाव केलं होतं चेंडूला. पुन्हा एकेरी धावेनं समान होतं. एकेरी धावेनं संघाची धावसंख्या धावपटलावरती आल्यात 28 धावा. एक बाद 28 धावसंख्या मोठी संघाची. गोलंदाज सूरज मोकल पहिल्या चेंडूवर 1 धाव आली. दुसरा चेंडू 1, तिसऱ्या चेंडूवर चौथ्या चेंडू 1 धाव. म्हणजे कुठलाही मोठा फटका मारून देत नाही. सूरज मात्र कमबॅक करतोय. पुन्हा एकदा अतिशय सुरेख डिफेन्स मधून खेळून काढला चेंडू परंतु तेवढा चांगला क्षेत्ररक्षण झालंय. कारण आज आपण बघतोय तिरकोण संघाची चांगली क्षेत्ररक्षण होताना दिसतंय. 1 धाव मिळतोय. या एकेरी धावसंख्या मात्र धावपटलावरती आहेत 29 धावा. शेवटचा चेंडू या तिसऱ्या षटकातील सूरजच्या कोट्यातील हा शेवटचा चेंडू. पैसाय आता सापळा रचला होता परंतु तसं काही झालं नाही. परंतु झेल ड्रॉप झालाय. 1 धाव मिळतोय. या एकेरी धावसंख्येनं संघाची धावसंख्या धावपटलावरती. पाणी घेऊन जा मित्रांनो. सेकंड सामना असेल स्वर्गीय बाजीरावना चिरडेर विपक्ष अर्धाताच भोलेनाथ आबरे यांना पहिला पुकार असेल. आपण नाटपिक सेट याचा आहे. तिसरा षटक संपत्या. पहिल्या षटकामध्ये 8 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा 1 सफलता. तिसऱ्या षटकामध्ये आपण 6 धावा बघतोय. कुठली सफलता नाही. चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केला सूरजनं. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. धावाला 3 षटकाचा म्हणजे वाजवी खेळ संपलाय. 18 चेंडूचा खेळ संपलाय. धावा धावपटलावरती आता आपण 30 धावा म्हणजे 10च्या सरासरीने चाललाय तो सध्याचा मोठी संघ आपण पाहतोय. चांगला थोडा मित्रांनो स्पीडअप करा. वेळेचा भान ठेवा. विनंती असेल. तुझा मानाचा एक प्रकारचं सॉन्ग आपल्याला पाहायला मिळतोय डीजेच्या माध्यमातून. सांघिक चौथ वैयक्तिक पहिल्या षटक घेतोय. विशाल गाबंडा प्राचारण केलंय. हॅलो. तत्पूर्वी आजच्या अंतिम रचनेमध्ये आमचे दोन्ही ऑफिशियली समालोचक रोशनजी पाटील मॅन फ्रॉम तारा, रेवाळजी मात्रे मॅन फ्रॉम ओवळे या दोन्ही ऑफिशियली समालोचकांचं आगमन झालंय. मनपूर्वक आपण तिरंगा ट्रॉफीच्या वतीने त्यांचं करतोय स्वागत. अमित सर. सुरेख चेंडू फेकलाय. विशाल गाबंडा निर्धार चेंडू फेकलाय. सांघिक चौथा वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन गेला होता. पहिला चेंडू मात्र अतिशय जबरदस्त फेकला. प्रेक्षकांनी काम चोख बदल चेंडू गेला निर्धार. धावसंख्या धावपटलावरती आपण बघतोय 1 बाद 30 धावा मोठी संघाची धावसंख्या होताना बघतोय. दुसरा चेंडू फेकी करतोय विशाल गाबंड आणि चेंडू पाहायचाय. आक्रमकता फलंदाजी करतोय. घणाघाती प्रहार आपण पाहतोय. निनाद भोईर मात्र उत्तुंग षटकार मारला. या षटकाच्या सहाय्याने संघाची धावसंख्या धावपटलावरती आल्यात 36 धावा. 1 बाद 36 मोठी संघाची धावसंख्या होताना पाहतोय. आक्रमकता आपण पाहतोय.
पहिला चेंडू निर्धार फेकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारलाय, षटकार मारला मित्रांनो. आक्रमकता असेल आणि आता मात्र एसट्या उद्ध्वस्त केल्यात निनाद भोईरच्या. मात्र गोलंदाज आहे विशाल गाभान. ठोक दिली. धन्यवाद. दुसरा आदरा बसलाय 36 या धावसंख्येवर मोठीजी संघाला. निनाद 16 चेंडूमध्ये 31 धावा केल्यात मित्रांनो. टाळ्या वाजवा. खरंच अतिशय आक्रमकता फलंदाजीमध्ये आहे. नेहमीच आम्ही क्रिकेट पाहतो त्यांचा प्रत्येक मैदानावरती दादागिरी असते. आज त्यांनी मातोश्री मैदानावर दादागिरी केली आणि 16 चेंडूमध्ये 31 धावा कुठल्या होत्या? 4 चौकार आणि 1 षटकार त्यांचा समाविष्ट आहे मित्रांनो. धाबाला धापटल्यावरती 36 धाबा, 2 बाद 36. नवीन गेला फलंदाज जितेश भोईर आणि गोलंदाजी मार्क गोलंदाजचा चौथा षटकाचा मानकरी ठरला आहे विशाल गाभान. पाहतो आपण आक्रमकता आहे मित्रांनो. षटकार आल्यानंतर फलंदाजाला मात्र बाद केलाय. खरंच सुरेख गोलंदाजी होताना दिसतोय पिरकोन 11 पिरकोन संघाची. पुन्हा एकदा स्टेडियम केला चेंडूला. तेवढा चांगला क्षेत्ररक्षण झालं पाहिजे. तेवढा चेंडूला उचललाय. एकच धावेने सामान्य मागतोय. एकच धावाने स्वतःचा खाता उघडताय. संघाला मात्र पोहोचवलाय 37च्या घरात. 2 बाद 37 अशी धावसंख्या होताना दिसतोय मोठीजी संघाची. आपण पाहतोय आजच्या दिवसातील हा पहिला सामना रंगतोय. मोठीजी विपक्ष अर्थातच पिरकोन 11 पिरकोन येणाऱ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितोय. 5व्या चेंडूची फेकी. अतिशय सुरेख गोलंदाजी, धारदार गोलंदाजी करतोय. आपण पाहतोय आक्रमकता गोलंदाजीमध्ये मित्रांनो. चेंडू गेला मात्र निर्धार. धावसंख्या मात्र धावपटलावरती आहेत 37 धाबा, 2 बाद 37 धावसंख्या. आपण पाहतोय चांगली कमबॅक करतोय गोलंदाजीमध्ये. 1 षटकार आल्यानंतर थोडासा गोलंदाजीमध्ये परिवर्तन करताना दिसतोय. पहिला चेंडू निर्धार, दुसरा चेंडू षटकार, तिसऱ्या चेंडू सफलता, चौथा चेंडू निर्धार 1 धाव आणि 5वा चेंडू निर्धार. पण एकदा 6व्या चेंडू खणून काढण्यापर्यंत मातीला सुगंधीचा चेंडू फेकला होता, परंतु तिथं चांगला क्षेत्र झालं. परंतु दुसरी धाव मात्र चित्त्याच्या चपल्याने पूर्ण केलं. 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या धापटल्यावरती आल्यात 39 धावा. 24 चेंडूचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या धापटल्यावरती आल्यात 39 धावा. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 6 धावा, चौथ्या षटकामध्ये 9 धावा आणि 1 सफलता. चांगली गोलंदाजी केली विशाल गाभांनं. अजून एक शेवटचा षटक आहे. 24 चेंडूचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या धापटल्यावरती आपण बघतोय 39 धावा, 2 बाद 39. मोठी दिवस संघाची धावसंख्या होताना दिसतोय. या शेवटच्या षटकामध्ये जर 15-20 धावा आला तर चांगला स्कोर उभा होतोय का आपण पाहायचं आहे. अशा प्रकारची फलंदाजी करेल काय 2 फलंदाज यश भोपी आणि जितेश भोईर. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सांघिक 5वं आणि वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन होतोय गोलंदाज गणेश तारे. गणेश तारेला प्रचारण केलंय. कर्णधाराने विश्वास ठेवलाय. हाणामारीचे षटक असतोय. 15-20 पावलांचा रनअप घेतोय. स्ट्राईकला फलंदाज आहे जितेश भोईर. व्यक्तिगत 1 धावसंख्या खेळतोय. स्टेडियम केला चेंडूला पाहायचा आहे. तेवढा चांगला क्षेत्ररक्षण झालं. चेंडू खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल. चेंडू मात्र होऊन ना तो करतात. 2 धाव पूर्ण करत पळून या 2 धावसंख्येनं संघाची धावसंख्या धापटल्यावरती आल्यास 41 धावा. मोठी संघाची धावसंख्या धावपकामध्ये आपण बघतोय 2 बाद 41 धावा. गोलंदाजी मार्कर गोलंदाज गणेश तारेला प्रसारण केलंय. 5व्या षटकाचा मानकरी ठरलाय. पुन्हा एकदा खेळासाठी सुरुवात. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. तेवढाच चांगल्या गतीनं मात्र धावगतीनं 2 धावा पूर्ण करतात चित्त्याच्या आपल्याला. या 2 धावसंख्येनं संघाची धावसंख्या धापटल्यावर झाल्यात 43 धावा. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, 4 धावा जमा केल्या. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. धावाला धापटल्यावरती 43 धावा, 2 बाद 43 धावा. मोठी दिवस संघाची धावसंख्या होताना दिसतोय. गोलंदाजी मार्क गोलंदाज 5व्या षटकाचा मानकरी ठरला आहे
गणेश तारे 15-20 पावलांचं रन. मित्रांनो त्याचं रनिंग पाहिली तर 15-20 पावलांची रनिंग आहे मित्रांनो. फास्टर गोलंदाज आहे परंतु मोठा फटका मारण्याच्या मनात बीट झालाय. थर्डमॅनच्या दिशेला चेंडू काढला तोपर्यंत एकदा पूर्ण होतोय. एकेरी धाबा संख्येनं संघाचे धावसंख्या धावपटलावर जातात 44 धाबा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. शेवटच्या षटकातील 5व्या षटकातील पहिल्या चेंडूवर 1 धावाले, दुसऱ्या चेंडूवर माफ करा पहिला चेंडू 2 धावा, दुसऱ्यावर 2, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव. 44 धावा धावपटलावरती. काय आक्रमकता असेल फलंदाजीमध्ये. गोलंदाज तयार. अतिशय खणून मातीला सुगंधरा चेंडू मात्र तेवढाच फील्ड केलाय. तेवढाच चेंडूला उचलला तोपर्यंत 1 धाव मिळेल. या एकेरी धाबा संख्येनं संघाची धावसंख्या धावपटलावर दिल्यात 45 धाबा. शेवटचे 2 चेंडू 5व्या षटकातील. मैदान पाहतो आपण. आयोजन आहे आयोजकर्त्यांनी केलंय. खरंच त्यांचा मनापासून धन्यवाद. कारण प्रत्येक क्रिकेट पट्टूला इथं मात्र मैदानावर आपण बघतोय त्यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा खणून काढण्याचा प्रयत्न होता. खराब क्षेत्ररक्षण झालं तोपर्यंत 1च धाव मिळेल. या एकेरी धावसंख्येत सामान बघतोय. एकेरी धावसंख्येनं संघाची धावसंख्या धावपटलावर त्याला 48 आणि 49 धाबांचं लक्ष ठेवलंय. तो पिरकोन 11 पिरकोन संघासमोर. याचा पुन्हा एकदा आवाजामध्ये आपण थोडा बदल करू. तारेगावचे सुपुत्र अर्थातच रोशन पाटील सरांना विनंती करतोय. याच्या पुढचं आपण धावता सर्व वर्णन करायचं आहे. हॅलो. या भोलानाथ आवरे विपक्ष स्वर्गीय बाज्यांना स्मृती महागणपती तीर्ण टीमचा संगणक यायचा. तत्पूर्वी आपण घेऊया सन्मान सोहळा घेऊया. आणि मी आतिश गावण अर्थात ग्रीष्मा 11 मोठी जुई आणि ग्रीष्मा 11 वागीरवाडा संघाचे पॅकर्स मोठीजुई युवक काँग्रेसचे नेते सन्माननीय आतिश गावण यांना ही विनंती करेन की आपण व्यासपीठावर कृपा करायची आहे. तर सन्मान घेऊया. या स्पर्धेला ज्यांचं आगमन झालंय असे एक चिरनेर गावातील आदर्श असं व्यक्तिमत्व. शिक्षक म्हणून सेवा करताना अनेक विद्यार्थ्यांना ज्यांना घडवलं आणि आज त्यांच्या शिक्षणामुळं आज अनेक विद्यार्थी मग शिक्षक बनले असतील, वकील बनले असतील, इंजिनियर असतील किंवा अनेक मोठ्या मोठ्या हुद्द्यावर जाऊन पोहोचलेत. त्यामध्ये ज्यांचा खूप मोठा सहभाग आहे. त्याप्रमाणे एक उत्तम मूर्तिकार म्हणून ज्यांना आपलं नाव या संपूर्ण रायगडमध्ये नव्हे तर ठाणा नवीमध्ये गाजवलं की ज्याचा सार्थ अभिमान आम्हालाही वाटतं. आणि कुंभार समाज जर म्हटलं तर अतिशय कमी लोकसंख्या असणारा हा समाज म्हणजे फक्त 30 घरं या गावात. आणि त्या 30 गावातील एक आदर्शवत नेते म्हणून ज्यांना आम्ही पाहिलं असे उत्तम मूर्तिकार आणि किरण कुंभार यांना घडवण्यामध्ये सुद्धा ज्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे असे आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय गजानन चौलकर सर इथे उपस्थित आहे. मी आमच्या आयोजकांच्या वतीनं तिरंगा पतपेढीचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक BC ठाकूर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण चौलकर सरांचं स्वागत करायचं आहे. आतिश गावण आपण यायचं आहे. आणि भोलानाथ आवरे टीम संघाचा संगणक आणि स्वर्गीय बाज्यांना स्मृती चिरणे टीमचा संगणकाने यायचं आहे. चौलकर सरांचं स्वागत होतंय सन्माननीय BC ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते. आमच्या या स्पर्धेचे एक आधारस्तंभ म्हणून आमचे आयोजक जरी अलंकार परदेशी आणि संपूर्ण टीम जरी असली तर आधारस्तंभ म्हणून मग BC ठाकूर असतील, संतोष चिर्लेकर असतील, पद्माकर फोपेरकर असतील, घनश्याम पाटील असतील, विजय केणे असतील, अशा अनेक ज्येष्ठ मंडळ आहेत. आणि आयोजकांमध्ये मग हेमंत परदेशी असतील, चंद्रकांत गोंदे असतील, रोशन गोंदे असतील, किरण कुंभार असेल, गणेश म्हात्रे असेल, रवींद्र भगत, संतोष भगत असतील, मनीष चिर्लेकर असतील, तुषार परदेशी, ऋतिक परदेशी, परेश परदेशी, कुमार परदेशी, अशा अनेक मंडळी जरी आयोजकांमध्ये असतील तर त्यामध्ये आमचे आधारस्तंभ ही महत्वाचे आहेत. तदनंतर या कार्यक्रमासाठी ज्यांचं शुभ आगमन झालंय चिरनेर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य, तिरंगा पथ संस्थेचे माजी चेअरमन, पाणी पुरवठा कमिटीचे माजी सचिव आणि विद्यमान तिरंगा पतपेढी संचालक सन्माननीय BC ठाकूर साहेब इथे उपस्थित आहेत. मी आमच्या आयोजकांच्या वतीनं सन्माननीय हेमंत दामा परदेशी यांना विनंती करेन की आपण सन्माननीय BC ठाकूर साहेबांचं स्वागत करायचं आहे. रवी
चला लवकरात लवकर आपण फिल्डिंग लावून घ्या. मोठी जुई टीमला सूचना असेल आपण फिल्डिंग लावून घ्या. चौलकर सरांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण या सामन्याचा आपण नाणेफेकाचा मी रिवॉर्ड सरांना विनंती करेन. रिवॉर्ड मात्र सर आदर्श शिक्षक चौलकर सरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेमधला दुसरा सामना स्वर्गीय बाजांना स्मृती महागणपती चिरनेर अगेन्स्ट भोलानाथ आवरे या दोन संघादरम्यान नाणेफेक केले जाईल. काय निर्णय असेल? आपण स्वतः आयोजक आहात आणि गेल्या पर्वामध्ये म्हणजे 22-23 मध्ये आपण रनरअप झाला होता. यावर्षी काय प्लॅनिंग असेल? असा काय नाही प्लॅन, फक्त चांगला आपल्या घरच्या मैदानावर चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू आम्ही. आपण स्वतःचा आयोजक आहात पण याच भूमीमध्ये स्वतःच्या भूमीमध्ये खेळताना आपल्याला कसं वाटतं? कारण बाहेर वेगळा माहोल असतं आणि स्वतःच्या मायभूमीमध्ये प्रेक्षकांचा पाठिंबा असतोय, एक थोडा मानसिक दडपण असतंय. कसं खेळायला वाटेल? उत्साह पण आहे आणि थोडा आमच्यावर दबाव पण आहे. आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. हे होते परेश परदेशी चिरनेर संघाचे संगणक. आवरे टीमच्या संगणकांना विनंती करेन, नाणेफेक हारलात कदाचित आपल्या वाटेला बॅटिंगच असेल, किती धावा काढाल? 65-60 पर्यंत धावा करण्याचा प्रयत्न करू. चिरनेरचं मैदान आवऱ्या संघाला बरेच वेळा लकी ठरलंय, पण सध्याच्या घडीला भोलानाथ आवरे संघ बॅट पॅच मध्ये आहे. यावेळी ते बॅट पॅचतून बाहेर निघाल का तुम्ही? प्रयत्न करू चांगला खेळण्याचा. शेवटचा प्रश्न, आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूपच छान आहे. चला रोशन सर. येस, बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला पण देऊया. आणि ते फटका फसला इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला, फील्डर डाऊन द बॉल, झेल टिपलाय, गोल्डन डकचा शिकार. 0 धावसंख्येमध्ये पहिला धक्का असेल बॅटिंग करणाऱ्या टीम पिरकोनला. पहिला खेळाडू निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवरायांना त्रिबार मानाचा मुजरा. आज 12 नंतर तुम्हाला इथे जल्लोष पाहायला मिळेल या मैदानावरती. या स्पर्धेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदात आपण सारेजण साजरे करणार आहोत. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं, एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटायला. पिरकोन विपक्ष मोठी जुई, टार्गेट 49 आहे चेस करायचा पिरकोन टीमला. आणि 0 धावसंख्येमध्ये पहिला खेळाडू तेजस पाटील बाद झाला. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकामध्ये नितीन घरत चाललाय. 1 डाऊनला खातही ओपन झालं नाही आणि पहिला विकेट मिळालाय मोठी जुई संघाला. पहिल्या ओव्हरमध्ये दीप पाटील फ्रंट लाईन गोलंदाज. या टीमचा ऑन साइडला फटका लाजबाब, लॉंग ऑनला खेचून मारलाय, बॉलला पाठवलाय सीमा पार, षटकार. शून्यावरती पहिला खेळाडू बाद झाला असला तरी अकाउंट ओपन केलं षटकाराने. त्यामुळे आत्मविश्वास, कॉन्फिडन्स पिरकोन संघाचा वाढला, या खेळाडूचा वाढलाय. नितीन घरत जो 1 डाऊनला आला, जो नेहमी आक्रमक फलंदाजासाठी ओळखला जातो आणि त्याने सुरुवातच आक्रमकतेने केली. पहिला षटकार लगावा. दीपच्या अगेन्स्ट हल्ला बोल त्याने त्या ठिकाणी चढवलाय पॉवर प्ले मध्ये. दीप या संघाचा प्रमुख गोलंदाज आणि त्याच्यावरती आक्रमण करत असताना मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये एक फिल्डर आपण पहिला मिड विकेट मध्ये उभा, तर एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये एक फिल्डर उभा केला तडी सर्कलच्या बाहेर. शॉर्ट ऑफ लेन बॉल कट केला, बॉलला टेक्निकली परफेक्ट दिशा दिली स्क्वेअर कटचा. हा फटका बॉल चालला कव्हर पॉइंटला, सीमा पार, रन्स मधील 4. चौथा
लगातार 2 मोठे फटके त्या ठिकाणी आपण पाहता नितीन घरत यांच्या बॅटमधून. या दरम्यान चिरनेर संघाचे सर्व खेळाडू आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर द्या. नेक्स्ट मॅचची तुम्हाला तयारी करायची, त्यामुळे संघ नायकाने आपल्याला इन्व्हाइट केले. आपण सर्वांनी व्यासपीठावरती संपर्क साधा. आणखीन एकदा याही वेळा लॉफ केला बॉलला, मिड विकेटला बॉल चाललाय मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. खाईल तर दुपाशी नाहीतर उपाशी. सलगचा तिसरा धमाका, 2 षटकार 1 चौकार. चिरनेर नगरीमध्ये आपण आहोत आणि काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. फलंदाज त्या ठिकाणी नितीन घरत. मातोश्री मैदान अतिशय चर्चेमध्ये असणारे हे क्रीडांगण. तिरंगा चषक हे 10वं पर्व, पहिलं दशक पूर्ण झाले या स्पर्धेचं. 7 पर्व आपण इंद्रायणी मैदानावरती पाहिलं आणि 3 पर्व हा तिसरा पर्व. तुम्ही मातोश्री नगरीमध्ये पाहता आता कमबॅक डीप करतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गती कमी केली, फटका मिस टायमिंग, झेल टिपला. कॉटन बॉलच्या स्वरूपात मात्र आणखीन एक धक्का दिला पिरकोन टीमला दीप पाटील या गोलंदाजाने. चिरनेर बोम या स्पर्धेचं 10वं पर्व आपण पाहताना स्पर्धेचे आमचे प्रमुख सर्व आधारस्तंभ आदरणीय महेंद्र शेठ घरत साहेबांचा मी आवर्जून उल्लेख करील. आणि त्याच वेळेला लोकनियुक्त माजी सरपंच संतोषजी चिर्लेकर, माजी सरपंच आदरणीय पद्माकरजी पोपेकर साहेब, आदरणीय घनश्यामजी पाटील साहेब, बळीरामजी ठाकूर साहेब आणि सर्व आमचे कदर चिरनेर गावातील सर्व ग्रामस्थ आणि त्याच वेळेला आदरणीय पी कारपाटील साहेब, राजाशेठ कारपाटील साहेब आणि सर्वांचं खरं तर मी मनापासून नक्कीच आभार व्यक्त करेन ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी आपण रंगताना पाहत आहे. खरं तर आयोजक काँग्रेस व युवक काँग्रेस कमिटी चिरनेर बोम आणि त्याच वेळेला सर्व ज्येष्ठ काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्यांचं मनापासून खरं तर आपण आभार व्यक्त करूया. कारण त्यांच्या माध्यमातून आपण पाहता सलग 10वं पर्व या स्पर्धेचं, ही गौरवशाली परंपरा या स्पर्धेची. या स्पर्धेने आपण पाहिला चिरनेर गावाची परंपरा, मान, प्रतिष्ठा राखली. तिरंगा चषक या स्पर्धे निमित्ताने याही वेळेला फुल लेन डिलिव्हरी, ड्राईव्ह करत असताना बॉल एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये, खराब फिल्डिंग, त्याचा फायदा पिरकोन टीमला. आणि इथे मात्र बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, चौकार. बघा 49 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत 20 धावा धावफलकावरती पाहिल्या. आणि वैशिष्ट्य काय मनीष, तर एकही रन सिंगल डबल नाहीये. 2 चौकार 2 षटकार आपण या इनिंग मध्ये पाहिल्याने ज्या ठिकाणी 1 चौकार आदेश गामण या खेळाडूच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 20 धावसंख्येवरती आहेत या ठिकाणी पिरकोन संघ, 2 खेळाडू बाद, 49चं टार्गेट. त्यामुळे अजूनही विजयासाठी 29 धावांची गरज येणाऱ्या काही बॉलमध्ये कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला. बॅकफुटला गेले, कटचा प्रयत्न होता आणि इथे पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला बॉल. जयेश पाटील केगावचे आमचे सरपंच त्या ठिकाणी पंच आहेत आणि त्याच वेळेला स्क्वेअर लेग पंच संदीपजी पाटील जासई, तिसरे पंच आमचे राजेंद्र घरत सर, त्रिमूर्ती चांगले योगदान या स्पर्धेत देत असताना. अनदर वन व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी आपण पाहिला. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. 21 धावा धाव फलकावरती आहेत. यावेळेला बॅकफुटला गेले, इनसाइड आउट, कव्हर्सला मात्र चांगलं टायमिंग केलं. ऑन द राईज खेळत असताना बॉल चालला त्या ठिकाणी स्वीपर कव्हरला डीप मध्ये, सीमा पार, चौकार. फोर्स केला या फटक्यामध्ये, चांगला कदर फोर्सेबल फटका, स्वीपर कव्हरला डीप मध्ये, बॉल त्या ठिकाणी दणदण करत बाहेर निघाला, चौकार. म्हणजे इनिंग मधला तिसरा चौकार, 2 षटकार 1 वाईड, अशा एकूण धावा आपण जर पाहिल्या स्कोर कार्ड मध्ये तब्बल 25 धावा. अजूनही विजयासाठी 24 धावांचं समीकरण बाकी आहे. कमबॅक करावं लागेल
या मॅचमध्ये आता मोठी जुई संघाला नेहमी प्रत्येक स्पर्धांमध्ये भरीव कामगिरी ज्या संघाची राहिली ग्रीष्म 11 SCC मोठी जुई विपक्ष पिरकोन 11 पिरकोन असा हा विद्यमान सामना सत्र क्रमांक दुसरं सत्र सुरू झालंय आणि टार्गेटचा पाठलाग करताना पुढे आले स्टेप आउट मात्र खेळण्याचा प्रयत्न बॉल थोडासा आपण पाहिला लो फुलटॉस होता हलकीशी कडा घेत बॉल त्या ठिकाणी शॉट बॅकवर्ड पॉइंटला फील्ड झाला दरम्यान एक सिंगल पहिली सिंगल या इनिंग मध्ये आपण येताना पाहिली धावसंख्येमध्ये बदल 2 गडी बाद 26 अशी धावसंख्या आहे धावफलकामध्ये चांगली कदर पार्टनरशिप सुरुवातीला नितीन घरतने दिलेला आक्रमक स्टार्ट आणि त्याच्या पावलामध्ये पाऊल ठेवून आता आदेश गावण हा खेळाडू देखील आक्रमक झाला त्याच्या बरोबरीने नवीन बॅटर रुपेश माद्रे इन ॲट नंबर 4 मैदानाकडे आलाय सेन्सिबल क्रिकेट हलक्या हाताने फक्त ऑफ ड्राईव्ह करत असताना आपण पाहिलं त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरला बॉल फील्ड होताना एक सिंगल या बॉलवरती मिळेल एका सिंगलच्या मध्येने संघाची वाढती धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये पण जर पाहिली 2 गडी बाद 27 धावा 27 अजूनही 22 धावा बनवायच्या देणाऱ्या काही बॉलमध्ये एक इकॉनॉमिकल फिगर षटक हवाय या मॅच मध्ये ग्रीष्म 11 SCC मोठी जुई या संघाला कमबॅक करण्यासाठी क्षमता आहे या टीमकडे अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये भरीव कामगिरी या संघाची राहिली हर्ष बोपी यंग टॅलेंट या संघाचा उभरता खेळाडू डाऊन द ग्राउंड बॉलर्स ओव्हर द हेड ब्लॅक स्क्रीनला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका आणि इथे मात्र आदेशचा आणखीन एक धमाका इट्स अ ह्यूज षटकार एक पूर्णांक 5 चेंडूचा खेळ संपला आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण जर पाहिले आतापर्यंत 33 धावा आल्या त्यामुळे अक्षरशः धाबे दणानून सोडलेत मोठोजी संघाच्या या ठिकाणी पिरकोन संघाच्या फलंदाजाने आक्रमक बॅटिंग आदेश गावण देखील मैदानामध्ये साकारतो वेगावरती स्वार घर फिरले की घराचे वासेही फिरू लागतात असं अशी एक म्हण आहे आणि इथे मात्र नशिबाचा चौकार बॅकवर्ड क्षेत्राकडे खराब फिल्डिंग त्याचा फायदा झाला पिरकोन टीमला चौकार नशिबाचा मिळाला आणि या चौकाराच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपला 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना पिरकोन 11 पिरकोन संघाची धावसंख्या धावफलकावरती तब्बल लागले ते म्हणजे 2 खेळाडू बाद 37 धावा 18 बॉल आणि फक्त 12 धावांचं समीकरण चला नावामध्ये आपण चेंजेस करूया आदेश मोकल मैदानामध्ये करतो जे 12वे खेळाडून आम्हाला सांगितलं तेच आम्ही टेक्निकल स्कोरर आणि आमच्या ऑफिशियल स्कोर दोघांनी तेच नाव त्याच नावाची नोंदणी केली त्यामुळे चला असू द्या आदेश मोकल हा खेळाडू मैदानामध्ये बरसला आणि त्याला नशिबाची देखील साथ मिळाली चौकार आला आता 18 बॉल विजयासाठी तब्बल 12चं समीकरण मॅच अगदी वन साइडेड होत चालली सोपा झाला सामना पिरकोन संघासाठी बॉलिंग मार्कमध्ये या टीम मधला सर्वात अनुभवी गोलंदाज या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आलाय प्रवीण कामोटकर हा खेळाडू या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वर समोर फलंदाज सज्ज असेल रुपेश हलक्या हाताने पुन्हा एकदा इनसाइड आउट कॉपीबुक स्टाईलने खेळले एक्स्ट्रा कव्हर रिझनला हा बॉल चालला एका टप्प्यावरती 1 बाउन्स इनटू द फॅन सीमा पार चौकार सतरा चेंडूमध्ये फक्त आता 8 धावांचं समीकरण याही वेळेला ऑन साइड लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह फिल्डर आहे त्या ठिकाणी कमालीचे एफर्ट्स जबरदस्त फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली जितेश भोईर या खेळाडूच्या माध्यमातून आणि जेव्हा जेव्हा मोठी जुळी संघ एखाद्या स्पर्धेमध्ये सहभागी होतो तेव्हा मोठ्या संख्येने मात्र त्यांचे पाठीराखे हे देखील त्या संघाला सपोर्ट करण्यासाठी नेहमी सहभागी होत असतात आणि आज देखील आपण पाहिला तर भरपूर पाठीराखे या मैदानाच्या अवतीभोवती मोठी जुळी संघाचे आणि त्याचवेळेला पिरकोन संघाचे तुम्हाला पाहायला मिळतील आज विभागातील संघ आहे त्यामुळे गर्दी जास्त असेल या आजच्या रात्रीमध्ये आणि पहिल्या रात्रीमध्ये देखील तेवढीच गर्दी पाहायला मिळाली हलक्या हाताने पुन्हा एकदा स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न होता या ठिकाणी हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना हा बॉल त्या ठिकाणी पण पहिला एक्स्ट्रा कव्हरला फील्ड झालाय दरम्यान 1 रन या बॉलवरती मिळाली सिंगलने मात्र डावाला पुढे घेऊन चालले आदेश मोकल त्यांच्या बरोबरीने रुपेश दोघांमध्ये चांगलं ताळमेल धावांचा पाठलाग करायचा आहे आणि आतापर्यंत सध्या आपण जर पाहिलं सुस्थितीमध्ये पिरकोन 11 पिरकोन हा संघ
पाहायला मिळेल ऑन साईडला फटका फसला, झेल खाली फिल्डर आहे त्या ठिकाणी मिड विकेटला उशिरा का होईना मात्र ब्रेक थ्रू मिळालाय फिल्डिंग करणाऱ्या ग्रीष्म 11 एसीसी मोठी जुई टीमला. खेळाडू बाद रुपेश म्हात्रे. तर आवरे संघाचे बिग सपोर्टर आणि आधारस्तंभ आदरणीय अविनाशजी गावण साहेब आणि प्रणयजी म्हात्रे साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावरती येऊन आसन असताबा. याच दरम्यान आमचे सिनियर समालोचक आमचे मार्गदर्शक सुनील वर्तक साहेब गोवटणे यांचं या ठिकाणी आगमन. उत्कृष्ट फोटोग्राफर आणि त्याचवेळेला एक उत्तम निवेदक समालोचक म्हणून त्यांची भूमिका राहिली. त्यांचं वेलकम सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. 43 रन स्कोर कार्ड वरती आहेत आणि आता विजयासाठी फक्त 6 रनची गरज आहे या मॅच मध्ये. पिरकोन 11 पिरकोन टीमला. चला ऋषी रेडीला पुढच्या मॅच साठी. चांगला खेळ पाहायला मिळेल. बॅक टू द बॉलर. या ओव्हरमध्ये मात्र कमबॅक होताना आपण पाहिलं तर अनुभवी गोलंदाज मैदानाकडे आले प्रवीण कामोटकर. त्यांच्या षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 6. खेळाडू बाद केला 1. आता मॅच ऑन आहे. 12 बॉल 6चं समीकरण मैदानामध्ये असेल. नक्की तत्पूर्वी अनेक मान्यवरांचं आगमन होत असताना गोवटणे विकास मंचाचे अध्यक्ष एक समालोचक निवेदक तथा गोवटणे टीमचे पुरस्कर्ते सन्मान्य सुनीलजी वर्तक सरांचं आगमन झालंय. चिन्नडचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू अनेक उत्कृष्ट गायक अविनाश नारंगेकर यांचंही ते आगमन झालंय. मनपूरक या दोन्ही मान्यवरांचं प्रथमतः आम्ही तिरंगा ट्रॉफीच्या वतीनं शब्द सुमनानं स्वागत करतोय. रोशन सर. 12 चेंडू आणि खरं तर 6 धावा. एक कॅल्क्युलेशन मैदानामध्ये सुरुवातच चांगली मिळाली या टीमला. नितीन घरतने जी आक्रमकता दाखवली त्यानंतर आदेश मुकल हा खेळाडू देखील प्रचंड आक्रमक झाला. त्याचा फायदा पिरकोन 11 पिरकोन टीमला झाला. पण तो अजूनही सामना संपलेला नाहीये कारण मोठी जोई संघ म्हटला की नेहमी संघर्ष. शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानणारा हा संघ आता या मॅच मध्ये कमबॅक करेल का? धावा जरी तुटपुंज असल्या, धावा जरी आता माफक असल्या तर या धावा वाचवण्याचा प्रयत्न तुम्हाला या क्रीडांगामध्ये करावा लागेल. बॉलिंग मार्गमध्ये या षटकामध्ये गोलंदाज येताना आपण पाहताय. 4थ्या ओव्हरमध्ये संकेत पंडित हा खेळाडू. मोठी जुई म्हटलं की आमचे रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित आमचे गुरुवर्य नितेशजी पंडित सर, प्रियाल पाटील आमचे उत्तम समालोचक. तर बरेच त्या गावामध्ये आपण कलाकार पाहिले. त्या सर्वांचा आपण आवाज उल्लेख करू. ओव्हर द स्टंप्स पहिला बॉल गुडघा टेकत पॅडल स्वीप. क्या बात आहे. कमालीचा फटका दिशा दिली आहे. बॉल जमिनीला घरंगळत चाललाय. त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार चौकार. चार धावा या फटक्यावरती आल्या. आता सामना अतिशय सोपा झाला. 11 बॉल आणि विजयासाठी फक्त 2 रनचं समीकरण. यावेळेला तेच सरार फटका खेळण्याचा प्रयत्न होता. थोडी गती कमी होती या बॉलमध्ये आणि चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. मागचा बॉल ज्या पद्धतीने खेळला त्या फटक्यामध्ये खरं तर आदेश मोकलची गुणवत्ता कौशल्य हे तुम्हाला पाहायला मिळालं. या पिरकोन संघाचा की प्लेअर आहे. नेहमी घातक विध्वंसक खेळ करणारा खेळाडू आदेश मैदानामध्ये सेट झालाय आणि मैदानाच्या चोहू बाजूला तो टोलेबाजी करतोय. बॅकफुटला गेले अप्पर कट आणि हा विजय स्ट्रोक. बॉल चालला थर्ड मॅनला बाउंड्रीच्या बाहेर दणदण करत हा विजयी चौकार. आणि हा सामना आजच्या रात्रीमधला पहिला सामना जिंकत पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय पिरकोन 11 पिरकोन संघ. अभिनंदन पिरकोन टीम. हार्ड लक ग्रीष्म 11 एसीसी मोठी जोई टीम. चला दोन्ही संघ आपण एकमेकांना हस्तांतरण करा. आणि या सामन्याचा हिरो आदेश मोकल ठरलाय मॅन ऑफ द मॅच. 9 चेंडूमध्ये 24 धावा केल्या आणि या खेळाडूने आपल्या संघासाठी मात्र चांगली कामगिरी करत हा खेळाडू सामनावीर राहिलाय. चला आदेश मोकल कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड. चला आपण यायचंय.
सन्माननीय BC ठाकूर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब आदेश मोकळला द्यायचा आहे. आदरणीय BC ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही सामनावीर हा पुरस्कार या ठिकाणी आदेश मोकलला देत आहोत. आदेश वेल प्लेड, अभिनंदन. तर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल. तिरंगा चषक 2025 पर्व 10, ज्यावर आहे तमाम चिरनेर वासियांना गर्व, असं हे आयोजन नियोजन. आणि या सामन्यामध्ये आजच्या रात्रीमध्ये सामनावीर ठरलाय 9 बॉलमध्ये 24 धावा करणारा स्फोटक खेळाडू आदेश मोकल. ब्रँडेड जर्सी त्यांना दिली जाईल आयोजकांच्या वतीने आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन आम्ही त्यांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत. मॅन ऑफ द मॅच ची जर्सी या ठिकाणी दिली जाईल आदेश मोकल या खेळाडूला. खरं एक उत्तम दमदार असा हा खेळाडू या सामन्यामध्ये सामनावीर. तर आपण आदेशशी नक्कीच वार्तालाप करू. आदेश 2 मिनिटं